फास्ट आणि दोन्ही कॅप्टन हजर असणे फार महत्वाचं आहे. चांगलं सुरुवात. धन्यवाद सर्व धन्यवाद. बरोजी बांडे बंडूजी भुई, विनोदा ठाकरे, विरोजी ठाकरे, विदूषकदा बादशाबाई, तसेच हॉटेल इव्हन शिवानी बंडोबा आपलं देखील स्वागत. बंडूजी पाटील आणि ऑल टीम भावदेवी 55 पिंपळगाव. की शिल्पे कायदे फोटो संघाचे इथे गंभीर समर्थक आहेत. समाजसेवक की शिल्पे आपल्या देखील खूप स्वागत. मंडळी आपलं देखील स्वागत आहे. हॉटेल इव्हन शिवानी मालक यानंतर पुढील सामने बोलण्यात सर्व पडा आणि गावदेवी ओली इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी उपस्थित राहायचं आणि ज्या संघाचं फिल्डिंग असेल मैदानामध्ये ताब्यात घ्यायचं कारण की कुठल्याही खेळामध्ये शिस्त फार महत्वाचं आहे. तेव्हा आपण पहिल्या इनिंगसाठी ऐकूया कक्षेमध्ये संदेश पाटील माझ्या कुठे मित्रांनो ज्या स्पर्धेच्या अतिथीने आपण वाढता आधी स्पर्धा सुरू झालेली आहे आणि नाणेफेकी जिथून प्रथम सक्षम करण्याचा निर्णय झेंडूचा टंबरपाडा संघाने घेतला. बिल्डिंग लावली जाते. त्यांचे देखील मैदानाच्या मध्ये पोहोचला गेलेला आहे. सुनील मात्रे सर आणि सर आपण बाबा त्यांच्या मुख्य भूमिकेमध्ये तिसरी त्यांचा भाऊ बाबू देखील आपली समोर आहे. सामन्याला सुरुवात एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अतिशय सुंदर असा हा क्लायमेट आहे आणि क्रिकेट वातावरण खूप चांगलं आहे. बाजूला बाबा मोठा कंपनी आहे. अतिशय सुंदर असा क्रीडांगण आहे. प्रत्येकाला तळ असा हा आयोजन सर्वांची जोडी देखील मैदानाची उपलब्ध झाली आहे. पाहूया कोणत्या प्रकारे सुरुवात होत आहे. जयमन गुरु टीम जयदुर्गा टंबरपाडा पावरप्लेचा शतक भरपूर महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. युनिट ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस बॉक्समध्ये 2 कॅप्टन हजर असणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या कारण की जेव्हा आपण टॉस करतो तेव्हा दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ज्या संघाच्या सतरक्षण असेल त्या संघाने सतरक्षण घ्यावी तेव्हा आपण नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून शेवटच्या दिवशी रंगतदार सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. चांगला मॅच आहे. कुणीही जाऊ नका. युट्यूबच्या माध्यमातून देखील सर्वजण इथे उपस्थित झालेले आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी 35 रनची आलेली आहे. जयमन गुरु टीम संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. खूप चांगला क्रिकेट राहिला होता. सरपंच उपसरपंच या स्पर्धेमध्ये जयमन गुरु संघाचं मेच्या एंडिंग पर्यंत ना बरोबर एकदाची काशी करीन लाख मध्ये ऍडमिट डिलीट पण केलं तरी चालेल. नो डाऊट विजय पाटील यांचा खूप चांगला क्रिकेट राहिला होता जयमन गुरु संघासाठी. 3 गावच्या स्पर्धेमध्ये तानाजी पाटील यांची गोलंदाजी चांगली राहिली होती. बंडूने देखील चांगला परफॉर्मन्स केला होता. मात्र सध्या पहिला उद्घाटनीय सामना आहे आणि प्रेक्षक पाहत देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुमच्यासोबत आमचे ज्येष्ठ समालोचक कालिदास खिली सर नेहमी त्यांचा आम्ही आदर करत असतो. आपण समालोचक असं आम्ही नेहमी म्हणत असतो. प्रथम सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सामन्याला इथे सुरुवात. दोन्हीही फलंदाज पूर्ण तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले. चांगल्या खेळाची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना. नक्कीच चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण बाबा अशोक धुरीकर आपले ऑन स्क्रीन करतो.
पावत षटक एक जिम्मेदारी असते गोलंदाजामध्ये. कोण बोलला याला याला कोणतं काय बोलला सोनाची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्याम जगताप आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो या त्यांचे पाटील एक चांगला खेळाडू नक्कीच अपेक्षा फार आहे संघाला. पहिलाच सामना आणि उद्घाटनीय आणि पहिला चेंडू इथे या स्पर्धेत खेळणार आहे फलंदाज श्याम जगताप. वन ऑफ द बिग प्लेअर इन गोवा साहेब. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात होत्या दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आता 10 वाजून 40 मिनिटे झालेली लक्षात घ्या पंचांच्या माहिती करतात. या ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे टाकण्याची तयारी अशी दूरदेशा माध्यमातून. शॉर्ट पडले शॉर्ट पाहिजे विकेट किपर विकेट पासून थोडंसं दूर आहे. दोन्ही पॉईंट कव्हर एकटा कव्हर डीप आहे. सामना फार महत्वाचा आहे. आपण लॉंगअपला मला नाही फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतं. क्षेत्रामध्ये संतोष दिवेकर. पहिला चेंडू स्पर्धेचा पहिला चेंडू अगदी चांगला स्ट्रोक खोला गेला. थोड्याला सतराशे घंटा पहिली धाव बॅटने आली आहे श्याम जगतापांच्या. श्री गणेश धावाने इथे सुरुवात होत्या. बोला स्ट्रायकिंगवर आता फलंदाज विजय पाटील. असेल विजय पाटील फोकस आहे या चालू अंगणामध्ये. उत्कृष्ट फलंदाज ठरले होते कोणत्याच्या स्पर्धेमध्ये विजय पाटील. 66 धावा कुठल्या होत्या. आता पाहूया पहिलाच कंट्रोल पाहायला मिळाला. सुरक्षित आहे विकेटवर करेल फलंदाज विजय पाटील. यावर्षी अगदी मिडल होता जिथून मागची स्पर्धा सोडली होती तिथून एकदा पुन्हा एकदा पकडली गेली आहे. त्यांना 2 धावा बॅटनं काढलं आपल्या टीमसाठी 3 धावा दाखल काढला. आता ओपन झालं फलंदाजाचं अशोक दिवेकर. राईट हॅट ओव्हर विकेट नाही. शॉर्ट बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडूची वाढ पाहतोय आणि चांगली फिल्डिंग आहे क्रिकेट क्षेत्रात डीप मध्ये. आणि दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला. 2 धावा पूर्ण होतात. चांगला तालमेल आहे दोघांमध्ये. रनिंग फार चांगली आहे श्याम जगताप आणि त्याच्या विजय पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 5 धावा. एक चांगली सुरुवात आहे इथे पाहायला मिळते जनमन गोळी संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू त्याच दिशेने खेळला गेला. यावेळेस स्टार्टिंगचे 6 चेंडू गेला. एक सिंगल धाव कंप्लीट होता. चांगला क्रिकेट विजय पाटीलच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच जे बरोबर सरोली पाडा आणि गावची ही ओली टीम आपण आपली तयारी करायची आहे. चांगला सामना यानंतर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कॅमेरे पे एलसीडी पे लगाने की स्पर्धेने तुम्हाला शिडूल जर बघायचं असेल तर अल्पेश गायकवाडच्या स्टेटसला टाकलेला आहे. कालिराम केलीकरांचा आणि आमच्यापैकी मोठा पट्टा समोर भावा नाईक आहे तिथे. लॉंगअपला चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागला जय हनुमान गोळे टीम संघाला. शाम जगताप बाकी बघावं पाहायला मिळेल. कॅमेरे पे एलसीडी पे लगाने की स्पर्धेने तुम्हाला शिडूल जर बघायचं असेल तर अल्पेश गायकवाडच्या स्टेटसला टाकलेला आहे. कालिराम केलीकरांचा तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जेव्हा एखादा खेळाडू आउट होतो त्याच्या सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांचा वेळ अल्पेशने दिलेला आहे सेट केलेला आहे. त्या वेळानुसार तुमचा खेळ दाखवायचा पुढे. तानाजी पाटील असं बॉलर मात्र आता सध्या क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया अशोक दिवेकर चांगल्या चेंडू सोबत चेंडू शकतात. चांगला स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग हलकीशी मिस फील्ड होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. विकास नाईक चेंडूला अजूनही चेंडू आपण पाहतोय अडवला गेला. चांगला असं झालं की एकच धाव होईल मात्र 3 धावा कंप्लीट केलेल्या. 3 धावा पूर्ण. एक चांगली सुरुवात तानाजी पाटील यांची पाहतो आपण. 3 धावाने खाते देखील खोलला गेला तानाजी पाटीलांचा. टीमची धावसंख्या 9 धावा 1 गडी बाद. नेक्स्ट मॅच
हे सरुलीपाडा परत भुईगिन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अरविंद भुई क्रमांक दुसरा टाकण्याची तयारी होतं चंद्रबाबा संघाच्या माध्यमातून. सुरुवातीलाच आपण पाहतोय की एक चांगली सुरुवात करून दिली अशोक दिवेकर गोलंदाजाने आपल्या संघासाठी. पोझिशन मध्ये आपण पाहतो विकेट किपर रमण दिवेकर फिल्डिंग लावताना आपण पाहतो. कारण की आता नेट पॉवर प्ले एका शतकाचा पॉवर प्ले होता, त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केला जयदुर्गा डोंगरपाडा टीम संघाने आणि एक खेळाडू तिथे गमवला गेला जय हनुमान गुरु टीम संघाच्या माध्यमातून. जास्त नाही 18 चेंडूचा खेळ आहे. इथे 25 धावा अजून जर जोडल्या गेल्या 25 अधिक जर जोडल्या तरी देखील एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकतो पहिल्या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणचा जर आपण विचार केला काऊ कॉर्नर निर्मिती क्षेत्रावर प्रमुख दिवेकर आणि बाळा नाही खालवाला पण आता लॉंगनच्या डीप मध्ये जाताना पाहतोय. ठीक आमच्या व्यासपीठाच्या समोर सुनील दिवेकर लॉंगात फुल पोझिशन मध्ये पाहायला मिळतं. साठी आपण पाहतो विकास नाईक षटक क्रमांक दुसरे सुरू होतं. वेळ फार कमी आहे, लक्षात घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कम्प्लीट करायचेच आहेत तुम्हाला. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला गेले छोटे मागे मात्र 2 अजूनही माझा खेळ भरपूर बाकी आहे. 5 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेल्या आहेत. चांगला खेळ सध्या पाहायला मिळतो. धावा झालेला आहे डायकर 18 धावा. विकास नाईक फार महत्वाची भागीदारी आहे. विजय पाटील यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावं लागेल. तुमचा चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. पण केल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हलकी चुकी करतो म्हणून या धावा देखील भरपूर चांगल्या आहेत. जेव्हा 4 षटकार येतो तेव्हा या धावा फार महत्वाच्या असतात. प्रॉब्लेम आहे एकदम क्लिअर नाही. 2 धावांनी 10 अंकावर धावा झालेला आहे, त्यामध्ये 13 धावा. दोन्ही गावाची देखील भरपूर मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित झालेला आहे. सर्वांच्या मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केला. काही कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावा नाही चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल धाव झाली, दुसरं धाव घेण्याचा तिसरं धाव देखील घेण्याची तयारी आहे. तानाजी पाटील चांगला खेळला. धावा झालेल्या आहेत 15 धावा. 15 मध्यवर्ती माली पंचायत उद्योगपती या स्पर्धेमध्ये आपण देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. भाऊदेवी आयोजित भाऊदेवी पृष्ठामध्ये आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत. विकास नाही खोदून काढण्यात चेंडूला क्षेत्ररक्षक वेगाने बाळा नाईकची आज अग्निपरीक्षा सध्या पाहतो आपण. एकच धाव कम्प्लीट करता आली. या धावसंख्या 16 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. एखादा मोठा फटका जर आला नाही तर मग एक चांगली सुरुवात जयदुर्गा डोंगरपाड्याची आपण म्हणू शकता. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आहे आणि वारंवार भाला नाईक यांच्याकडे चेंडू जास्त जातात. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100% भेटेल म्हणून आपण बघितलं. मात्र कोणत्याच्या स्पर्धेमध्ये बघितलं आपण शेवटपर्यंत रनले होते मैदानाच्या आतमध्ये जयहनुमान गोवे संघ. आज देखील त्यांचे प्रयत्न तेच पाहायला मिळतात. विजय पाटील जास्त चेंडू खेळला नाहीये. आता जे शेवटपर्यंत राहिले तर मग 40 प्लस धावा नक्कीच पाहायला मिळते. विकास नाईक ह्या टाकावर विकेट. समोर एक तगडा फलंदाज सज्ज होता. नक्कीच चेंडूला आपण पाहतो ऑफस्टिकचा चेंडू कट असपर्यंत विकेट केल्याचा होता. मात्र चांगली विजय पाटील आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं नक्कीच त्यांना माहिती आहे. थोडीशी जशी त्यापैकी स्वीप झालं होतं त्याचं कारण एकदा एक्स्ट्रा बनवली गेली होतं. धावसंख्या 18 धावा. 18 प्लस आपण विकेट. विकास नाईक याच्यामुळे विकेट नाही. मोठा पक्का खेळण्याचा प्रयत्न मिस्ट आहे. मोठा चेंडू आजमध्ये होतं. प्रमुख करत पोहोचले.
म्हणजे सन्माननीय विनोद ठाकरे इन ऍक्शन मध्ये आज दिवसभरामध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. चला ओवली आणि सरोलीपाडा आपण आल्याची माहिती द्या आयोजकांना. रिपोर्टिंग करा अल्पेश गायकवाड यांच्याकडे. षटक क्रमांक 3 सुरू होण्याअगोदर ड्रिंक्स पाणी ओवली टीम आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. नक्कीच अजून एक रंगतदार सामना आहे मित्रांनो. या स्पर्धेसाठी पाण्याची जी व्यवस्था झालेली आहे हरीश गणेश पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. अतिशय सुंदर असा स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला चेंडूला फील्ड केला गेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज बाद पायथीच्या स्वरूपात दुसरा विकेट गमावला गेलाय जय हनुमान गोवे टीम संघाच्या माध्यमातून. विकेटची अपेक्षा देखील होती गोलंदाज प्रमोद दिवेकर यांना की इथून धावा थांबवायचे. तिसरं षटक भरपूर महत्वाचं असतं दोन्ही संघांसाठी कारण की इथून जर चांगल्या धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होतो नेहमी. पाहूया आता विकेट तर मिळालाय. थोडीशी चर्चा करतायत विकेट किपर सोबत देखील आणि पंचांसोबत देखील. आता नेहमी उल्लेख केलेला आहे आणि मगाशी जर उल्लेख केला होता कालीराम केनी सरांनी की अंपरीज बेस्ट जज पंचांचा सन्मान करणं फार महत्त्वाचं आहे. टेनिस क्रिकेट बॉल असो मग इंटरनॅशनल क्रिकेट असो सचिन सर नेहमी पंचांचा सन्मान करायचे. गोलंदाज प्रमोद दिवेकर चांगली कामगिरी करतायत. मोठा फटका खेळायचा होता. प्रमोद नवीन फलंदाज आलाय. या खेळाडू देखील उपयोजित केलेला आहे यावर्षी. मात्र जेव्हा फिल्डिंग चांगली होते थ्रो थोडस लेट पोहोचतो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धाव संख्या 26 धावा. प्रमोद सज्ज होत आहे. एक चांगला स्ट्रायकर आहे. चांगला खेळाडू आहे. अपेक्षा फार मोठी आहे. शॉर्ट बॉल होता. फायदा घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे मनोज. चांगली फिल्डिंग आहे. फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. खराब चेंडूवर देखील तुम्ही एक सिंगल धाव जमा करतायत. फुटवर्कचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये बंडू सारखा महान खेळाडू येणं बाकी आहे. त्याजवळ सचिनचं येणं बाकी आहे. प्रमोद दिवेकर यांची चांगली गोलंदाजी कंट्रोल गोलंदाजी आहे. चौकार षटकार अजूनही पाहायला मिळाला नाहीये. स्पर्धेची सुरुवात पहिल्या एका धावाने झाली होती. कुठेतरी आता बॅटची एज मोठा एज आहे आणि आता क्षेत्ररक्षक देखील पोहोचतोय शॉर्ट दरम्यानचा आणि त्याच्यावर आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण होत आहेत
आणि आता ओव्हर थ्रो तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. विजय पाटील देखील आता थकले गेलेले आहेत असंच म्हणूया आपण, कारण की सुरुवातीला आलेले फलंदाज आहेत, वारंवार धावत आहेत. पाणी पाहिजे असेल तर पाणी घेऊ शकता मैदानामध्ये, नक्कीच पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. यस, पाणी फार महत्वाचं असेल, पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटी धावा झालेले आहेत, धावफलकावर 30 धावा, 30. 3 धावा मिळालेल्या आहेत आणि 3 धावाने धावसंख्या 30 धावा धावफलकावर. प्रमोद दिवेकर यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय एकही चौकार षटकार आलेला नाहीये. इलाका हमारा लेकिन धमाका अब तक जयदुर्गा टेमगर पडा. चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच पंचांनी देखील फलंदाजी चर्चा करणं फार महत्वाचं. जास्ती थकवा असेल तर नक्कीच पंचांपुढे तुम्ही या, आपण रिटायर देखील होऊ शकता. प्रमोद दिवेकर अंतिम चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोस्ट. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आणि आता एकच धाव मिळते तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि अल्पेश सांगत आहे की धावसंख्या 31 धावा धावफलकावर. बरोबर मॅच सुरू आहे, 16 मिनिटं घेतली गेली आहेत, काही हरकत नाहीये. थोडंसं पाण्याचा ब्रेक देखील झाला होता. नक्की संदेश, आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्या मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपली मोलाची उपस्थिती दिली त्या मान्यवरांचा आपण स्वागत सन्मानाकडे बोलतोय. गावदेवी 40+ पिंपळगड संघाच्या वतीनं या गावदेवी चषक 2025 साठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. बाराजी पाटील साहेब या क्रीडानगरीचे अध्यक्ष, उद्योजपती पिंपळगार आणि माजी सरपंच या व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. गावदेवी 40+ पिंपळगड संघाच्या वतीनं बाराजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. नंदोजी पाटील स्टेज कव्हर करा, कॅमेरामॅन. आपण एक विशेष स्वागत आणि सन्मान या मान्यवर कक्षामधून कंप्लीट करतोय. अतिथी देवो भव. शेवटचा षटक आहे, बाला नाईक गोलंदाजी करतायत. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. असं वाटतं की एखादा मोठा फटका पाहायला मिळेल, मात्र प्रयत्नच पाहायला मिळत आहेत. त्याच्यावर 2च धावा मिळालेल्या आहेत. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे भीमर करिता. चेक करणार आहेत तिसरे पंच भाऊ पाटील सर. तिसऱ्या पंचांची सुविधा नक्कीच एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आहे, फक्त भीमरसाठी असेल. आणि जर पंचांना डाऊट असेल तर ते घेऊ शकतात. तर आता बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलं. वेलकम साईनाथ. वेलकम दत्ताजी भोईर, शिवसेना शाखा प्रमुख यांचे देखील इथे शुभागमन झाले आहे. दत्ताजी भोईर, शिवसेना शाखा प्रमुख पिंपळघर. पंच चेक करतायत भाऊ पाटील सर. नक्कीच पंचांच्या माहितीकरता आपला सॉफ्ट सिग्नल काय, स्क्वेअर लेग पंच. यस, तर मग तोच मान्य करावा लागेल, कारण की साईड अँगल जो आहे सध्या व्यासपीठवर होता. आमची टेक्निकल टीम आम्हाला सांगतायत फ्रेममध्ये नाही आहे हा चेंडू. 2 धावा फक्त मिळाले या चेंडूवर. बाला नाईकचे प्रयत्न पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील का, की इथून प्रमोद भोईर अटॅक करतील. येणाऱ्या बाजूने 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिला वाईट टाकला गेला. अल्पेश सांगत आहे 34 धावा धावफलकावर. एक्स्ट्रा धाव फार महत्त्वाची आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, मात्र थांबावं लागेल गोलंदाजांना.
सध्या तरी चांगला टोटल म्हणू शकता आपण. इथून 10 धावा जोडण्याचा प्रयत्न प्रमोदचा असेलच आणि बॅटिंगला आपण पाहतोय की स्ट्रायकिंग होते की प्रमोद आहे. शॉर्ट बॉल होता, चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक सुनील दिवेकर अगोदर मन बनलं होतं की चेंडूपर्यंत जावं, मात्र शेवटच्या मोमेंटला जागेवरून उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर हा चौकार पाहायला मिळतोय. पहिला चौकार स्पर्धेचा बॅटर प्रमोद भोईरच्या माध्यमातून. बॅटिंगला आपण पाहतोय की स्ट्रायकिंग होते की प्रमोद आहे. नक्कीच कोणगावच्या मैदानावर देखील जेव्हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला तेव्हा चौकारच पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि आता देखील या मैदानावर देखील त्याच आउटफील्डचं आपण कौतुक करू शकता. म्हणजे तुम्हाला चेंडूपर्यंत जाणं फार महत्त्वाचं असेल. बाला नाईकच्या समोर अटॅक, पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. स्क्वेअर लेगला हा चेंडू डीपमध्ये, चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रमोद भोईर बॅक टू डग आउट. विकेट मिळते इथे. चांगला थ्रो, चांगला कलेक्ट केला होता विकेट किपरच्या माध्यमातून. बाला नाईकच्या समोर अटॅक. खऱ्या अर्थाने आज विजय पाटीलचं आपण कौतुक करू. सलामीला आलेला हा खेळाडू अजूनही खेळपट्टीत थांबला गेलाय. मी माझ्या संघासाठी खेळतोय, मी माझ्या संघासाठी धावा बनवत आहे आणि संघर्ष करताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर बंडू मैदानाच्या आतमध्ये. एक पिंच हिटर, मजबूत काटिके बल्लेबाज, फार अपेक्षा आहे टीमला. ॲज अ कॅप्टन देखील आहे आणि कॅप्टन म्हटलं की सेनापती आणि कॅप्टनला धावा बनवाव्याच लागतील. चला, आई गावदेवी ओली टीम आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा टीमचे कॅप्टन तयारीमध्ये आहेत. ओली टीमचे कॅप्टन आपण या. बाला नाईक कंट्रोल करताना आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. चौकार नंतर एक विकेट रनआउटचा मिळाला आहे. येणारे अजून 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण करायचा आहे जॉर्डन गोवे संघाला. धावसंख्या धावपलकावर 39 धावा. ओपनिंग मॅच उद्घाटनीय सामना पाहतोय. पहिला डाव सुरू आहे सध्या. जय हनुमान गोवे संघ बॅटिंग करत आहे. पुढचा चेंडू बाला नाईक, शॉर्ट अँड पनिश, समोर खेळलाय. शतरक्षक आहे विकास नाईक. चुकी झाली आहे, झेल सुटली आहे. जीवनदान मिळाल्या मात्र एका चेंडूवर 2 संध्या मिळत नाहीये. आता बॅटर विजय पाटील बॅक टू डग आउट. चाळीस धावा धावपलकावर झालेल्या आहेत आणि आता विजय पाटील देखील डगआउटमध्ये निराश पावलाने जाताना आपण पाहतोय. आउट होण्यापूर्वी चांगली बॅटिंग केली, धावा चांगल्या बनवल्या आपल्या संघासाठी. 12 धावा बनवल्या. अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. तानाजी पाटील यांनी देखील आपल्या संघासाठी 12 धावा बनवल्या. आता बंडूला साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येत आहे. कैलास, काही चेंडू बाकी आहेत आणि फलंदाज बंडू. प्रयत्न झाला होता मागच्या चेंडूवर, झेल सुटली होती विकास नाईक यांच्या माध्यमातून. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील, संघासाठी तुम्हाला खेळावंच लागेल, संघर्ष करावाच लागेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू चालला सीमा रेखा पार. बंडूच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. बंडूने देखील हा मैदान भरपूर गाजवलं, प्रेक्षकांना माहिती आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याचा देखील खेळ चांगला राहिला आहे. वय जरी 40 गाठले मात्र स्ट्रोक मध्ये भरपूर चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतो. ताकद, एनर्जी, बॉडी लँग्वेज खूप चांगला खेळाडूकडे आणि चांगली स्ट्रोक देखील आहे. धावसंख्या 44 धावा धावपलकावर. 44 एक चांगली धावसंख्या. ज्या धावांची अपेक्षा करत होते प्रेक्षक त्या धावा जमल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे. अजून एक मोठा फटका खेळेल की विकेट येईल. मोठा फटका खेळलाय मात्र मिस टाइम आहे. नितीन गुलवी चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. शेवटच्या चेंडूवर विकेट, फलंदाज बाद. टोटल धावा झालेल्या आहेत 44 आणि 45 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर टॉस बॉक्स मध्ये लगेच पोहोचा. आपण पाहुण्याची शुभ असते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. धन्यवाद संदेश पाटील. आपण मान्यवर कक्षामध्ये पाहुण्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. बाराजी पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य अतिथी. वेलकम जगदीश दादा म्हात्रे आणि गणेश ठाकरे, दोघांचं मनपूर्वक सरचे स्वागत. नक्कीच जे शेवटच्या चेंडूवर जो विकेट घेतलाय बाला नाईक आणि जी सुंदर अशी कॅच पकडली होती नितीन गुलवी याने, नाना म्हात्रे
योगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. मॅचच्या समाप्तीनंतर तुम्ही घेऊन जायचं आहे. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. बरोजी पाटील साहेब, माजी सरपंच, उद्योजक उद्योगपती पिंपलघर आणि या क्रीडानगरीचे अध्यक्ष नंदोजी पाटील यांच्या शुभ हस्ते बरोजी पाटील साहेबांना प्रेमाची शॉल फुलगुच्छ देऊन गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद बरोजी पाटील साहेब. त्यानंतर बिभीषण दादा बादशाबाई, पिंपलघर गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेबांचे एक जवळीक सहकारी. वेलकम प्रदीपजी जोशी साहेब, आपलं देखील स्वागत आहे. बादशाह दादा यांना देखील शॉल आणि फुलगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातोय. त्यानंतर पिंपळास गावचे उद्योजक उद्योगपती मधुकरजी माली साहेब उपस्थित आहेत. मधुकरजी माली यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मधुकरजी माली पिंपळास गावचे उद्योजक आहेत. जर दोन्ही टीमचे कॅप्टन आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. वेलकम. सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला अरविंद भोईर साहेबांना आपण पाहणार आहोत. त्यानंतर शिवसेना प्रमुख दत्ताजी भोईर, दत्ताजी भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान. दत्ताजी भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान. चला, दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आई गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन त्यानंतर सरुलीपाडा. त्यानंतर हॉटेल एवन शिवानी आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर बंडूदादा पाटील. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून सूचना मिळतात आणि आपले कमिटीचं नियमन देखील आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. जे बोलले सरुलीपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आई गावदेवी ओली टीमचे कॅप्टन आपण देखील पोहोचायचं आहे. नक्कीच आपण किरणजी ठाकरे यांचा शुभ सन्मान करूया. गावदेवी रांजणोली संघाचे कर्ता धर्ता विनोदा ठाकरे यांचे चिरंजीव, एक युवा नेतृत्व आणि विद्यमान उपसरपंच पिंपलघर रांजणोली ग्रुप ग्रामपंचायत किरण ठाकरे यांचा देखील हा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. त्यानंतर ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडीच्या अध्यक्ष आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष उद्योजक उद्योगपती विनोददादा ठाकरे साहेबांचा देखील आपण एक शाही सत्कार गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीने करतोय. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलात. गावदेवी चषक 2025 मध्ये गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद विनोददादा ठाकरे. त्यानंतर बंडूदादा पाटील, हॉटेल एवन शिवानीचे मालक. चला फलंदाज पाठवा लगेच. चला, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचं आपण. सामना सुरू होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन पोहोचायचे. सरुलीपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. ओली टीम अथवा पॅनलाइज केला जाईल अशा सूचना आम्हाला आलेल्या आहेत. एखादा प्रतिनिधी आपण टॉस करून घ्या. पॅनल्टी मोठा भाग आहे क्रिकेटचं. पॅनल्टी कशी वाचेल या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपण प्रदीपजी जोशी साहेबांचा शुभ सन्मान करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे एक मेहनती व्यक्तिमत्व सचिव आहेत प्रदीपजी जोशी साहेब. आपलं देखील गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यानंतर आपले लॉट कमिटी मेंबर जगदीशदादा म्हात्रे तुफान पिंपलास सहसचिव, क्या बात आहे, सहसचिव आणि प्रगती स्टुडिओचे मालक आणि तुफान पिंपलास या संघाचे एक यष्टीरक्षक फलंदाज. तसेच गणेश ठाकरे आमचे दादा देखील पोहोचलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन ओवली शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण आला असाल तर आयोजकांना रिपोर्ट करा.
यस, एकच मिनिट सर. या पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर आम्ही टॉस करणार. जर तुमची उपस्थित नसेल तर तुम्हाला पॅनलच केला जाईल, अशा सूचना सचिव साहेबांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. त्यानंतर Back to cricket. गणेशजी ठाकरे, अष्टविनायक ठाकूरबाडा या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. नक्कीच अगदी ज्या संघाने चालू हंगामाची तिसरी स्पर्धा जिंकून चांगलं कमबॅक केलेलं आहे, चेरोबा 40+ कोण संघाला पराभूत करून त्यांचं विजयाचं घोडदौड अष्टविनायक ठाकूरबाडा संघाने रोखलेली आहे. नक्कीच कोणगावचं चषक पटकावला, गणेश ठाकरे खुश आहेत. त्यानंतर आपण बाबुलनाथजी शेळके आपल्या गावचे समाजसेवक यांचं देखील स्वागत सन्मान करूया. बाबुलनाथजी शेळके, बाबुलनाथजी शेळके आणि त्यानंतर आपण गणेशजी पाटील यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. गावदेवी वॉटर सप्लायरचे मालक आहेत गणेशजी तुकाराम पाटील. यानंतर त्यांना देखील आपण सन्मानित करूया. गणेशजी पाटील, धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवर. गावदेवी 40+ पिंपळगर संघाच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचे इथे स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पुन्हा आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. 45 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिला चेंडू वाईट आला होता उल्हास पाटील यांचा. त्यानंतर चौका ठोकला. इथे बॅटची कडा इष्ट्यांच्या मागे, तानाजी पाटीलचं चांगला झेल आणि पहिला फलंदाज विकास नाईक आऊट. हेच आमचे दिलीपजी मोरे, जोशी 11 भादवर बी नवीन फुटबॉल संघाचे उत्कृष्ट खेळाडू, यष्टीरक्षक आणि जी रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आहेत प्रदीपदादा मोरे आणि दिलीपजी मोरे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. विकास नाईक बाद झालेत आणि प्रमोद धिमेकर मैदानामध्ये आलेले आहेत. 44 धावसंख्येमध्ये आपण विचार केला तर फक्त 2 चौकार जानमान गोवे संघाकडून आले होते. त्यामध्ये एक चौकार प्रमोद भोईरचा आणि एक चौकार बंडू पाटीलचा. म्हणजे सिंगल डबलने देखील धावा होऊ शकतात याचं उत्तम उदाहरण दिलंय जानमान गोवे टीमनं. 24 चेंडूमध्ये फक्त 2 चौकार, 44 धावा. नक्कीच येणारा जाणारा फलंदाज आपण टी शर्टची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करत चला. उल्हास पाटील राऊंड द विकेटनं पहिला चेंडू. नक्कीच आपण इथं पाहिला तर प्रमोद दिवेकरनं एक सिंगलनं आपला अकाउंट ओपन केलाय. मिड ऑफ स्क्वेअरमध्ये बंडू पाटील आहेत. डावकुरे आताचे फलंदाज सुनील दिवेकर आणि प्रमोद दिवेकर ही जोडी गावदेवी ओली टीम आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. बघा पहिलं ओव्हर कंप्लीट होत आलेलं आहे. आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी नाणेफेकी उडवायचीच आहे, अन्यथा संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे संघनायक साई पाटील इथे उपस्थित आहेत. गावदेवी ओली टीम. सुनील दिवेकरनं काय फटका खेचलाय, खीच के मारा आहे. काऊ कॉर्नर रिझनला चेंडू एका टप्प्याने सीमापार येतोय चौकार. चांगला फटका आहे. नक्की त्या फटक्याने सुनील दिवेकरचं मनोबल वाढेल. अगदी चेंडू बॅटच्या रडर मध्ये होता, ताकदीचा वापर आणि चेंडूला सीमा पार पाठवलाय. धावसंख्या झाली ती 10. जानमान गोवे टीमनं 4 ओव्हरमध्ये फक्त 2 चौकार, तर प्रत्युत्तर देताना जयदुर्गा टिंगरबार टीमनं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकलेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या झाली ती 10. 1 गड्याच्या मोबदल्यात. श्यामजी जगताप महाराष्ट्र पोलीस चांगलं व्यक्तिमत्व जानमान गोवे टीमकडून खेळताना आपण त्यांना पाहतोय. कमी गतीने चेंडू सोडलाय. चांगला चेंडू होता उल्हास पाटील यांचा. त्यांनी पाहिलं होतं की सुनील दिवेकर चांगले रेंजमध्ये आहेत. डॉट बॉल.
पुन्हा एकदा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतो वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1-1. 11 धावा लागलेत. बॅटची कडा लालच दिली होती. फ्लाईट होती थोडीशी नक्कीच. इष्टांच्या मागे तानाजी पाटील चांगलं इन्स्टिट्यूशन करतात. 1 ओव्हर 1 बाद 11. गावदेवी 40+ पिंपळगड टीम या स्पर्धेसाठी अपार मेहनत. चालू सीझनची भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची चाचणी स्पर्धा पकडली तरी 34 स्पर्धा आहे आणि नानकरी ते 5वी स्पर्धा. ही स्पर्धा भरवण्यासाठी गावदेवी 40+ पिंपळगड टीमची अपार मेहनत. साई पाटील बघा, संतोषजी पाटील माजी संगणक, नंदूजी पाटील संगणक आहेत, भरतजी पाटील, राजू शेलके, विलास भोईर, देवीदास पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, भोलेनाथ पाटील, प्रदीप भोईर, संदीप पाटील, सोमनाथ भोईर, सोमनाथ पाटील, विकास भोईर, निलेश पाटील, शरद पाटील, रवी पाटील, पिंटू पाटील, गोटीराम पाटील, विश्वास शेलके, जितेंद्र पाटील, अंकुश भोईर, भरत पाटील आणि प्रभाकर भोईर हे संपूर्ण गावदेवी 40+ टीम आणि सर्व सदस्यांची मेहनत. तानाजी पाटील क्या बात है. एसटी रक्षक राहिलेत आणि दुसरी ओव्हर बघा. गावदेवी ओली टीम संगणक नाणेफेकीसाठी वेळेवर पोहोचले नाहीत. आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार त्यांना 2 धावांचा पेनल्टी. 2 धावांचा पेनल्टी जाहीर झालेला आहे गावदेवी ओली टीमसाठी. संघनायकाने उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळे. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. सुनील देवेकरचे पाय चालत नाहीये. नक्कीच अगदी जागेवरच बॅट फिरवण्याचा प्रयत्न. एक चौकार खाल्ल्यानंतर तब्बल त्यांनी 3 निर्धाव चेंडू खेळले आहेत. तानाजी पाटीलची चांगली गोलंदाजी. नक्की तानाजी पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील ही खूप जुनी नावं आहेत. उल्हास असेल, चंदू या संघामधून चांगली गोलंदाजी नेहमीच या टीमसाठी त्यांनी केलेली आहे. नवीन आपण जर चेहरा पाहिला तर प्रमोद भोईर या टीमला जॉईन झालेत. बंडू पाटील इष्टांच्या मागे इष्टरक्षक म्हणून चेंडूला अगदी प्लेगचा फटका केलेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. नक्की 2 धावा आपल्या संघाचे सेव्ह केलेत. अगदी शिमारीच्या लगत चेंडू पकडलाय. 14 धावा 45चं लक्ष आहे. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 1 बाद 14 अशी धावसंख्या. आज गावदेवी नानकर आणि गावदेवी पिंपळगड इथे 2 स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हा फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटनं डीप मिड विकेट रिझनला. आता चेंडू थांबणार नाहीये. नक्कीच सुनील दिवेकरच्या बॅटमधून हा मोक्याच्या क्षणी चौकार आलाय. धावसंख्या 18वर जाऊन पोहोचलेली आहे. 10 चेंडूमध्ये 18 आले. 24 मध्ये 45चं लक्ष आहे. दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून आपण 8 संघांना खेळताना पाहणार आहोत. पहिला सामना आपल्या समोर आहे. जयदुर्गा टिमगरपाडा, जय हनुमान गोवे, त्यानंतर जय भोलेनाथ सरवलीपाडा, गावदेवी ओली, त्यानंतर मातोश्री 40+ चाविंद्र दिवसफोर दिवा, गावदेवी रांजणवली आणि जय बजरंग कारिवली. वेलकम देवीदास. गावदेवी ओली टीम चं शुभागमन झालेलं आहे.
इथे पुन्हा एकदा चेंडूला अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑन डिझाईनला खेळलाय, चांगली फिल्डिंग. आता 2 धावा मिळतील. बघा दोन्ही टीम चे संघटक आपण नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. सेकंड इनिंग्सला सुरुवात आहे. ओव्हर नंबर 2चा शेवटचा चेंडू आहे. आपण यानंतर लगेच नाणेफेकी करणार आहोत. साई पाटील, जय भोलेनाथ सरोलीपाडा टीमचे संघनायक आणि गावदेवी ओली कमी गतीने चेंडू सोडला. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनला चांगली फिल्डिंग, फक्त मिळेल 1. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स सन्माननीय दत्ता भुईर साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय दत्ता भुईर साहेब, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या आठवणीला उजाला देण्याकरिता हा टॉस बॉक्स उभारण्यात आलेला आहे. सन्माननीय भरत दशरथ पाटील या टॉस बॉक्सचे नक्कीच पुरस्कर्ते आहेत. पाहुण्याच्या शुभ असे पुढील मॅचचा टॉस आई गावदेवी स्पोर्ट्स आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस एका बाजूला हेड अँड टेल असा उल्लेख आहे. कोणाचा कॉल असेल? ओली टीमचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे. येस, टॉस दत्ता भोईर हेड असा कॉल केलेला आहे. आलेला टेल आहे. थँक्यू साहेब, आपण बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. फक्त आपण निर्णय घेऊया. नक्कीच नाणेफेकी जिंकली सरोलीपाडा टीम संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग आपल्या संघासाठी शुभेच्छा शुभेच्छा ओली टीम संघाला. नाणेफेकी झालेली आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा टीम संघाने प्रथमच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकून. ओट टू कॉम्बॉक्स कालीराम किनी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेत 21 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजून बनवायचे 24. 45 धावांचं लक्ष आहे आणि सामना अजूनही दोन्ही संघांसाठी 50-50 आहे. वेलकम साई पाटील, देवीदास, दोन्ही टीम. पहिला चेंडू अगदी अतिशय चांगल्या लाईनवर डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे. प्रमोद भोईर, चांगली सुरुवात आहे. बॅटची कडा. तानाजी पाटीलनं झेल घेतला नाहीये. खूप अनुभव आहे, मात्र इथे धावबादच्या स्वरूपात इथे सुनील दिवेकर बाद झालेत. 2 चेंडू, एक सांघिक यश. आता 10 मध्ये 24. प्रमोद भोईरनं गोवे संघासाठी तिसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली केलेली आहे. मैदानाच्या अगदी आपण पाहिलं तर स्टेजच्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. सर्वांचा गावदेवी चषक, गावदेवी 40+ पिंपळगड संघाच्या वतीनं सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. मान्यवर कक्षामध्ये आमचे मंडळाचे सचिव प्रदीपजी जोशी, सहसचिव जगदीशदादा म्हात्रे, गणेशजी ठाकरे, हॉटेल A1 शिवानीचे बंडूदादा पाटील, शिवसेना शाखा प्रमुख दत्ताजी भुईर, त्यानंतर गणेशजी पाटील, मधुकरजी माली आणि बाबुलनाथजी शेलके, ही सर्व मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 10 चेंडू 24. बाळा नाईक चांगले खेळाडू आहेत. बघूया 10 मध्ये 24चं लक्ष. प्रमोद भोईरवर मोठी जबाबदारी आहे. घरच्या खेळपटून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गोवी टीम खेळताना क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू. तानाजी पाटीलचा सराव चांगला आहे. खूप जुना नाव आहे संघातून. बघा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर यष्टीरक्षक देखील करतायत, गोलंदाजी देखील आणि फलंदाजी देखील, म्हणजे सराव चांगला असावा. पहिले 3 चेंडू डॉट टाकलेत प्रमोद भोईरनं. तिसरे ओव्हर. आता 9 मध्ये 24. अगदी या ओव्हरमध्ये पूर्णपणे गोवे टीम हमी झालेली आहे.
फुल टॉस आहे, हलक्या हाताने चेंडूला खेळलेला आहे. बघूया बंडू पाटील आहेत लॉंग ऑन रिझनला, चांगली फिल्डिंग, चांगला अंदाज बांधला होता चेंडूच्या टप्प्याचा बंडू पाटीलनं. चौथ्या चेंडूवर एक सिंगल आली आणि धावसंख्या झाली ती 22. आता 8 चेंडू आणि 23, 8 मध्ये 23. बघूया प्रमोद दिवेकर एक चांगले फलंदाज आहेत. 12 मध्ये 24 होत्या, सामना 8 मध्ये 23 वर येऊन थांबलाय. बघूया प्रमोद भोईरचे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. ते आडव्या बॅटनं फटका केलाय, डीप मिड विकेट, रिझन खाली क्षेत्र होता, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येईल, चौकार. ताकदवान फटका. प्रमोद भोईरनं दुसऱ्या धावेचा का प्रयत्न केला नाही याचं उत्तर दिलंय. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या 26, आता 19 पाहिजेत, 7 मध्ये 19. प्रमोद दिवेकरनं पुन्हा एकदा सामन्याची रंगत चुरस वाढवलेली आहे. बघूया शेवटचा चेंडू आहे, ओव्हर नंबर 3, 7 मध्ये 19. हा देखील फटका चांगला आहे. बघूया इनसाइड आउट केलेत. श्याम जगताप झेल ड्रॉप झालाय. नक्कीच चेंडूवरची नजर हटली होती, अगदी पोचले होते असं वाटलं होतं की झेल होईल, मात्र शेवटच्या क्षणी मला वाटतं श्याम जगतापचे डोळे बंद झाले असावेत. चेंडूवरची नजर हटली आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलाय त्या षटकार आलाय. नक्कीच आता इथून 13 धावा, 6 चेंडू. श्याम जगताप एक चांगले खेळाडू आहेत, मात्र क्रिकेट आणि कुठल्याही खेळामध्ये तुमचा सराव फार महत्वाचा आहे. बघूया संघामध्ये उल्हास, चंदू, राजेंद्र, दिलीप पाटील नाही आहेत आणि त्यांची कुठेतरी कमीपणा. उल्हास पाटील आहेत, दिलीप पाटील नाही आहेत, राजेंद्र देखील नाहीत, चंदू देखील नाहीत, बंडू पाटील आहेत, संजय पाटील आहेत. चौथं ओव्हर कोणाच्या हातामध्ये, 13 थांबवायचे आहेत आणि मला वाटतं संजय भाऊ पाटील क्या बात आहे. पोगाव येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नक्की संजय पाटील चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. आज त्याच खेळीची गरज आहे. नक्की श्यामजी जगताप थोडेसे निराश असतील, कारण की त्यांच्या हातून चुकी फार कमी वेळेला आपण पाहिलेली आहे, मात्र क्रिकेट आहे. 6 धावा देखील आल्यात. आता 6 मध्ये 13. कॉन्क्रीटचे खेळपट्टे, चेंडू 70-70 आहेत. अगदी चेंडू आणि बॅटचा जर संपर्क झाला तर तो चेंडू मैदानामध्ये थांबणं संदेश नक्कीच कठीण आहे. बघूया संजय पाटील खूप मोठी स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत. नेहमी 12वे खेळाडू असतात, मात्र आज त्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. बघूया नक्कीच इथून जर सामना जिंकून दिला तर संजय पाटील हिरो ठरतील. बंडू पाटील यांचे मोठे बंधू आहेत, एक बंधू यष्टीरक्षक तर एक बंधू गोलंदाज. क्या बात आहे. 6 मध्ये 13. बाला नाईक देखील एक मजबूत काटेके बल्लेबाज. बघूया संजय पाटील, तानाजी पाटील यांनी इशारा केलाय. पहिला चेंडू, नक्कीच पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथवर बॅटची आउटसाइड एज घेऊन नक्कीच यष्ट्यांच्या मागे चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव, सिंगलला धावसंख्या झाली ती 33. 5-12, 5-12चं समीकरण.
नक्कीच संदेश, आपण सध्याच्या घडीला क्रिकेट पाहिलं तर आता गोलंदाजापेक्षा फलंदाजांवर जास्त भरोसा ठेवला जातोय बंडू दादा, कारण गोलंदाजाला आता खूप कसरत करावी लागते. बंडू दादांच्या नावी रेकॉर्ड आहे राष्ट्रवादी चषक, नक्कीच RC पाटील फाउंडेशनची स्पर्धा, 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विश्व विक्रम त्यांच्या नावी आहे. चांगला स्ट्रोक, जमिनी लगत फटका केलेत. नक्कीच मिसफील्ड, इथे स्ट्राईक रोटेट होईल, जिथे 1 होती तिथे 2 धावा आलेत. आता 5 मध्ये 4 मध्ये 10, 35 धावा झालेत. 45चं लक्ष्य आहे. नक्कीच 4 चेंडू आणि 10 धावा. पहिले 2 चेंडू पाहिले तर संजय पाटील जे अतिशय चांगले पाहायला मिळाले. घरची खेळपट्टी, घरचं मैदान, घरचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. 4 मध्ये 10 प्रमोद दिवेकर, क्या बात आहे. हा चेंडू कौ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन, एका टप्प्यानं चेंडू सीमा पार, चौकार. नक्की जोशी साहेब, अजूनही ना या चेंडूचा टप्प्याचा अंदाज बरेचशा खेळाडूंना घेता आलेला नाहीये. 70-70चा चेंडू आहे. 39, 3 मध्ये 6, 3 चेंडू 6 धावा. इथे चेंडूला अगदी स्लाइस केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मध्ये. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. नक्की सामन्याचे सूत्र प्रमोद दिवेकरनं खांद्यावर घेतलेली आहेत. अतिशय चांगली फलंदाजी करत आहेत. 2-4. आतापर्यंत आपण जर चाचणीस पासून जर इतिहास पाहिला तर चोरोबा कोण टीम रँकिंग नंबर 1 वर आहे. 2 अजिंक्यपद, अष्टमी टकोरपाडा. त्यानंतर कोपर टीमनं देखील 2 ट्रॉफ्या हाती लागलेल्या आहेत. 3ऱ्या क्रमांकाचे 2 ट्रॉफ्या कोपर टीमनं देखील उचललेत. इथे बघूया आता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलेला आहे. दुसरी धाव विजय पाटीलचा थ्रो येईपर्यंत. बघूया 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. स्कोरलेग पंच सुनील म्हात्रे सरांनी. बघूया इथे 2 की 1, 1 की 2. इथे 2 आले तर शेवटच्या चेंडूवर 2 बनवावे लागतील. 1 आली तर 3. सामना अतिटटीचा आहे. गावदेवी चषकाचा पहिला सामना कट टू कट पाहायला मिळतोय. बघूया होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूमकडे हा निर्णय सोपवलाय. आमचे 3रे पंच भाऊ पाटील आहेत. नक्कीच सिनियर 40+ मध्ये सलग 4 स्पर्धा तुफान पिंपलास टीम आणि जय बजरंग कारिवली. तर नवीन 40+ संघटनेमध्ये इथे फलंदाज आउट. नक्कीच 1 मध्ये 3 आपण चर्चा करत होतो. सलग अजिंक्यपद पटकावणाऱ्या संघांच्या बाबतीत चोरोबा कोण संघानं सलग 2 अजिंक्यपद पटकावलेले आहेत. तर याआधी तुफान पिंपलासनं 4, त्यानंतर जय बजरंग कारिवली टीमने देखील 4 अजिंक्यपद सलग पटकावलेत. बघा आता 1 चेंडू आणि 3 धावा. संतोष दिवेकर बघा क्रमांक 5 वर
संतोष दिवेकर आले, चांगले खेळाडू आहेत, मात्र इथे आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावर आलेत. कारण की गोल्डन चौकार अथवा षटकार ठोकावं लागेल, कारण की 3 धावा धावून पळून काढणं मोठी कसरत आहे. बघूया संजय पाटील यांना त्यांचे बंडू पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत. संदेश आतापर्यंत आपण पाहिले ना तर संजय पाटीलनं अचूक टप्प्यावर चेंडू टाकलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण की 6 मध्ये 13 होत्या, 5 मध्ये 10 दिलेत आणि आता शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज आहे. 45चं लक्ष, चांगला सामना, गावदेवी चषकाचा पहिला सामना 1 मध्ये 3. क्या बात आहे. नक्कीच खर्च आहे तो चर्चा भी आहे आणि चांगला सामना आहे. संतोष दिवेकर एक चांगले फलंदाज आहेत. जयदुर्ग टिंबरपाडा टीमचे 1 मध्ये 3 संजय पाटील की संतोष दिवेकर. इथे बघूया 1 धाव कंप्लीट झाली आहे. तानाजी पाटील आहेत. क्या बात है, क्या बात है. इथे अगदी सामना जिंकलाय. पंचांनी इशारा दिलेला आहे. यस, फलंदाज बाद आहेत. क्या बात है, क्या बात है. संजय पाटील हिरो बन गए. बंडू पाटील खुश आहेत. आपल्या मोठ्या बंधूंवर संपूर्ण टीम खुश आहेत. श्याम जगताप खुश असतील नक्कीच, कारण की कुठेतरी श्याम जगताप नाराज होते. विजय पाटील खुश आहेत. अभिनंदन. जय मन गोवे टीम. हार्ड लक, टफ लक. प्रमोद दिवेकर, विकास नाईक, ऑल टीम जयदुर्गा टिंबरपाडा. हार्ड लक मित्रांनो. शरदजी भोईर साहेब